तर नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक. तर आता मी आहे UPमध्ये लखनौला जात आहे. तर मी UPमध्ये आलो होतो. मला प्रयागराज जायचं होतं. तर आता 12 तारखेचं स्नान झालं आहे. तर आता गर्दी पण खूप कमी झालेली आहे. असं मी माझे मित्र पण गेले होते आता एवढ्यात. 12 तारखेला पण खूप लोक आले जाऊन. तर त्यांनी सांगितलं मला की आता खूप गर्दी कमी झाली आहे, म्हणजे बरीच कमी झाली आहे. तर आता जाऊ शकतो आपण बिना गर्दीचं. डायरेक्ट संगमपर्यंत आपण गाडी नेऊ शकतो. तर मी आता आजची तारीख, आज डेट आहे मे बी 14. आज 14 तारीख आहे ना, 14 फेब्रुवारी. तर मी आता गोंडावरतून UPमध्ये एक छोटंसं शहर आहे, तिथं स्टे केला होता काल. गोंडावरतून मी निघालो. गोंडावरतून ही असली UP काय आपल्याकडे कसं STचं असं असते, तसेच UPची एक अशा गाड्या आहेत त्या, म्हणजे सरकारी बसमध्ये मी बसून आता लखनौला जाणार पहिली, आणि तिथून मी निघणार प्रयागराजसाठी. तिथून लखनौ होतं 100 किलोमीटर, आणि तिथून 200 किलोमीटर प्रयागराज. म्हणजे मी 3 ते 4 वाजेपर्यंत मी प्रयागराज पोहोचून जाईल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक ढाब्यावरती गाडी थांबली होती. इथे सर्व बसेस लागल्या आहेत. ढाब्यावरती थोड्या वेळ थांबणार गाडी आणि निघून जाणार. तर विशेषतः इथं UPचं मी पहिल्यांदा UPमध्ये आलो आहे. तर UPची जर बघायला गेलं तर हायजेनिक तर काहीच नाही आहे. म्हणजे बघतो जिथं तिकडं धूळ सर्व. आत्तापर्यंत तरी मी बरेच म्हणजे छोटे शहरं बघितले, मी मोठं शहर बघितलं नाही. आता लखनौ कसं असेल, राजधानी आहे, ॲज एक्सपेक्टेड राजधानी कशी असणार ते आपण हे करू शकतो. पण आतापर्यंत जर मी तसं UPचं चित्रण केलं तर बघा तुम्ही, रस्त्यावरती धूळ सर्वीकडे धूळ आहे. कुठं पण तुम्हाला धूळच भेटणार. हे ढाबा आहे ना, ढाब्यावरती टॉयलेटसाठी पण पैसे आहेत. इथं टॉयलेटसाठी पण पैसे द्यावे लागतात महिलांना, इथं पुरुषांना पण. तर मी असं खराब नाही म्हणत आहे, पण मी असं सांगत आहे की बाबा आपल्या महाराष्ट्रापेक्षा इथं काय, म्हणजे आपलं महाराष्ट्र किती समोर आहे UPपेक्षा. मी हे कम्पेअर करत आहे फक्त, बाकी काही नाही. UPला असं खराब किंवा काही म्हणत आहे ते काही नाही आहे माझा मोटिव्ह. तर बघू, आता बस निघायची तयारी आहे. तर भेटू समोर, करू व्लॉग पण कंटिन्यू. लखनौमध्ये जर झालं तर काढू व्हिडिओ थोडा, नाहीतर डायरेक्ट आता प्रयागराज.